नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल। नवरात्र संपला असेल आणि दिवाळीच्या तयारीला लागणार असाल। आपणही आता दिवाळीच्या तयारीला लागायचं आहे, त्यासाठीचे व्हिडिओ तुमच्यासाठी खासम खास येतच राहणार आहेत। पण हा दिवाळीसाठी बनवलेला नवीन आयटम म्हणजे सेलेनाइट प्लेटवरच्या या पादुका या तुम्हाला काल तुम्ही जे बुकिंग केलं ते सुपर डुपर हिट आहे की सगळ्यांना, म्हणजे मी 50 नंबर पहिले ठेवले होते कमी ह्याच्यासाठी, तर अक्षरशः 50 मिनिटं पण लागली नाही त्या सगळ्या नंबरला ते देण्यासाठी। तर आजपासून ह्याची किंमत वाढलेली असेल। काल 50 जणांसाठी मी खास ऑफर ठेवली होती ती, तर आज ज्यांना बुकिंग करायचं आहे त्यांनी आजच्या रेटमध्ये करू शकता। बरं, काल ह्याची ज्यांना मी किंमत सांगितली त्या सगळ्यांना तीच किंमत राहणार आहे। आज ज्यांना मी किंमत सांगेल ती किंमत वाढीव राहील। तर ही अतिशय सुंदर प्लेट आहे, लक्ष्मी आकर्षित करून घेण्यासाठी याच्यासारखं दुसरं साधन नाही। तुम्ही लक्ष्मी पूजनाला ह्याची पूजा करून कायमस्वरूपी देवघरात पण ठेवू शकता, पण देवघरापेक्षा सुद्धा ह्याचं काम चार्जिंग करण्याचं जास्त आहे। हा जी प्लेट आहे ही प्लेट ही सर्व क्रिस्टल चार्ज ठेवते, त्यामुळे तुम्ही ह्याच्यावर जी वस्तू ठेवाल ती चार्ज होणार। ह्याच्यावर तुम्ही ग्लासात पाणी भरून ठेवलं तरी सुद्धा ते चार्ज होणार। तुम्ही ह्याच्यावर आपले सगळे क्रिस्टल, आपले सगळे ब्रेसलेट, सगळं काही महिन्यातनं आठवड्यातनं एकदा मिठाच्या पाण्याने धुवून ठेवू शकता। हे कायमस्वरूपी ते तुम्हाला चार्ज होत राहतात, रेकी नाही होत पण चार्ज होत राहतात। त्याच्यामुळे तुम्हाला त्याची जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी आज आली क्रिस्टलवर आणून ह्याच्यावर ठेवला, रात्रभर निगेटिव्ह एनर्जी गेली, परत सकाळी वापरायला तुम्ही सुरुवात करू शकता। एवढा हा सुंदर आयटम आहे। आणि जे मी कायम सांगत आले, नुसती लक्ष्मीची पावलं नका घेत जाऊ किंवा काय, त्यात प्रत्येक वेळी तुम्ही सांगितले ताई काय काय असतं त्याच्यावर आम्हाला दाखव, तर ह्याच्यावर सगळे सिम्बॉल आहेत, सगळे नाही, देवांच्या पायावर 108 सिम्बॉल आहेत दोन्ही पावलांवर मिळून, पण आपल्याला तेवढे नाही मिळू शकत, पण जेवढे आहेत तेवढे सगळे सिम्बॉल मी त्याच्यावर घातलेले आहेत। तर खूप म्हणजे खूप काल लोकांना ही सगळ्यांना आवडली आणि 50 जे आपल्या ठेवलं होतं टार्गेट ते 25 मिनिटातच पूर्ण झालेलं आहे। तर अजूनही ज्यांना घ्यायचे त्यांना घ्या। आज सुद्धा जर जास्तीत जास्त ऑफर आल्या, म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त जणांनी घेतली तर मी अजून आजच्या दिवस, कारण काल रात्री उशिरा व्हिडिओ टाकला होता, त्यामुळे आजच्या दिवस मी अजून त्याच किमतीत तुम्हाला देऊ शकते। याच्याबरोबर येतोय सुंदरसा ह्याचा बॉक्स की तुम्ही कुठं ठेवू काय ठेवू असं काहीही होणार नाहीये। याच्यावर व्यवस्थित बॉक्स आहे, व्यवस्थित बसेल, पॅकिंग तुमच्यापर्यंत व्यवस्थित येईल। याच्यावर सुद्धा असं पॅकिंग आहे। त्याचबरोबर आता मी व्हिडिओ करते आणि संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये या सगळ्याची माहिती तुम्हाला मी देते। तर संध्याकाळचा व्हिडिओ ज्यांनी कॅन्डल घेतल्यात, काय घेतल्यात त्यांनी बघायला विसरू नका, नाही तर मी तेच सांगत बसेल आणि परत तुम्हाला राग येतो। तर चला, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तो व्हिडिओ म्हणजे चंद्रग्रहण। शेवटी सगळे ग्रह आहेत, ग्रहांशिवाय काही नाही। ग्रहणातल्या या नवग्रहामधल्याच एका ग्रहाला आता आपल्याला ग्रहण लागणार आहे। मग ह्याचा परिणाम या 12 राशींवर होत असतो। ग्रहणाच्या काळाचा परिणाम हा 12 राशींवर होत असतो। ज्यांच्या घरी हे आहे त्यांना ते तर लगेच ग्रहण संपल्या पूजा करतील, नाही येत त्यांनी काय करायचं आहे, लवकर बुक करायचंय, दुसरं काय करायचंय। तर चला सांगते तुम्हाला मी सगळ्या राशींना ह्याचा काय फायदा होणार आहे, काय तोटा होणार आहे, आणि सगळ्यांच्या राशींना चालतील असे उपाय, म्हणजे घरातल्या एकानं जरी केला तर तो सगळ्या राशींना हे व्हावा असे उपाय। 12 राशीला 12 उपाय नाही सांगत, तर सगळ्या राशींना मिळून 5-6 उपाय सांगते। त्यातला कुठलाही उपाय घरातल्या कोणीही केला तरी चालेल। तर बघूया आपण चंद्रग्रहणाच्या दिवशी चंद्रग्रहणामुळे 12 राशींवर काय परिणाम होणार आहेत ते। तर सगळ्यात पहिला आहे रास, ती म्हणजे मेष रास। तर मेष राशीच्या जीवनामध्ये थोडीफार अडचणी येऊ शकतात, थोड्याफार अडचणी येऊ शकतात, किंवा लोकांची भांडणे तुमच्या समोर येऊ शकतात, किंवा लोक तुमच्याशी भांडू शकतात। या प्रकारचा काळ, ग्रहण काळ तुमच्यासाठी जाणार आहे। म्हणजे त्याच्या पुढचा जवळजवळ आठवडा यातलं काही ना काही आपल्या आयुष्यात घडू शकतं, हे लक्षात ठेवा। त्या मानाने आपलं तोंड शांत ठेवा,
म्हणजे कुणाशी भांडण होणार नाही. पण ग्रहण मेष राशीला हे देत आहे. वृषभ राशीला अशुभ प्रभाव पडणार आहे. वृषभ राशीनं एकतर ग्रहण सूतक काळात बाहेर जाऊ नका, देवाचं नामस्मरण करा, नाहीतर आपल्या तब्येतीची काळजी घ्या. विशेषतः पोट बिघडणे, तरी पोट फुगणे, पोट दुखणे किंवा पोटाची काहीतरी दुखणी निघणे हे अतिशय घडेल. त्यामुळं ग्रहण काळामध्ये आणि सूतक काळामध्ये स्वतःची काळजी घ्या. ज्यांचा विश्वास असेल त्यांनी घ्या, नसेल विश्वास त्यांनी सोडून द्या. मिथुन राशीला सुद्धा याचा प्रभाव स्वतःवर वाईट नाहीये. मिथुन राशीला काहीच प्रभाव वाईट नाही, तुमचं आहे असं जीवन. पण तुमच्या मुलांना थोडासा त्रास आहे. त्यासाठी त्यांची काळजी घेणे, धडपडणे, पडणे, मुलं या ग्रहण काळाच्या 8 दिवस पुढं मागं चालू राहणार, तर ह्याची काळजी जरूर घ्या. कर्क राशीला सुद्धा तेच आहे. तुम्हाला कर्क राशीच्या आईला, वडिलांना हे चांगलं आहे, पण तुमच्या मुलांना ताप येणे, सर्दी खोकला होणे, निमोनिया होणे या प्रकारची काही ना काही किंवा मानसिक ताण येणे किंवा मानसिक कमजोरी येणे, मानसरोग तज्ञांची औषधं घ्यायला लागणे वगैरे असे काहीतरी प्रकार घडू शकतात. पुढची रास आहे सिंह रास. तर सिंह राशीनं ग्रहण काळामध्ये त्यांना आर्थिक नुकसान संभवतं किंवा विनाकामाची खरेदी, जास्तीत जास्त कपडा या गोष्टीवर जर तुम्ही खरेदी केली तर पुढे आठवडाभर तुम्हाला पैसा कमी पडेल किंवा पुढे 4 महिने सुद्धा त्याचा पैसा कमी पडू शकतो. त्यामुळे ग्रहण काळ आणि ग्रहण काळातले 8 दिवस 1 रुपया सुद्धा खर्च करू नका. हा सगळ्यात चांगला रामबाण तुमच्या पुढे उपाय आहे कपड्यासाठी. बाकी खाणं पिणं हे आपलं चालू राहतं, पण कपडा घेऊ नका. पुढची रास आहे कन्या. कन्या राशीला हे ग्रहण शुभ आहे. त्यांचा अडकलेला पैसा हा मिळणार आहे. पुढची रास आहे वृश्चिक रास. तर वृश्चिक राशीला स्वतःला हे ग्रहण चांगलं आहे, पण त्यांच्या वडिलांची काळजी घेणं हे तुम्हाला जास्त गरजेचं आहे. त्यांची तब्येत खराब होण्याची काही कारणं आहेत. दमा, खोकला, बीपी, शुगर या गोष्टी ज्या असतील त्याची काळजी आपल्या वडिलांची आपण घ्यायची आहे. उपाय पुढे सांगणार आहे. कोणीतरी पळाला असेल तर याच्यावर उपाय सांग खाली कमेंटला लगेच. धनुरास, आपल्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचे आहे, कारण धनुराशीला आधीच चंद्र त्यांचा मजबूत नाहीये, म्हणजे मानसिक विकारानं त्रस्त आहेत किंवा चिडचिड, तोचपणा बोलणं किंवा कुणाला ती औषधही चालू झाली असतील अशी धनुरास सध्या परिस्थितीत आहे. त्यात आणखीन त्यात ग्रहण आलं आहे. त्यामुळे आपल्या मानसिकता ढासळणार नाही, आपण नाही वाईट प्रकार काही करणार नाही, याची आपण खबरदारी घ्यायची आहे. मकर राशीला वैवाहिक जीवनाकडे लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला सुख मिळेल, म्हणजे भांडणं होणार नाही. थोडासा वेळ द्या घरासाठी किंवा तुम्हा दोघांसाठी, म्हणजे तुम्हाला हे ग्रहण चांगलं आहे, कोणत्याही प्रकारचे वाईट परिणाम भोगावे लागणार नाही. पुढची रास आहे कुंभ रास. तर कुंभ राशीला चंद्रग्रहणामुळे काही महत्वाची कामे अडकू शकतात आणि नात्यात दुरावा येऊ शकतो. जी कामं अडकलेली आहेत त्या माणसांपासून थोडासा लांब राहायचा प्रयत्न करा, नाहीतर मानसिक टेन्शन, सामाजिक टेन्शन आणि वर आर्थिक टेन्शन या सगळ्याला तोंड द्यावं लागेल असं चंद्रग्रहण आहे. तर उपाय पुढे सांगतच आहे, वाईट वाटून घेऊ नका, पण उपाय आहेत पुढे. याला पण ह्याच्यातनं जिथं आपलं पटत नाही किंवा जिथं काही अडकलंय त्याच्यातनं दूर राहणे जास्त गरजेचं आहे, नाहीतर मग जास्तीत जास्त कटकटी मागं लागतील तुमच्या. मीन राशीला काय आहे, प्रेम संबंध किंवा पती पत्नी यांच्यामध्ये वादविवाद होऊ शकतो, ब्रेकअप होऊ शकतो, नाहीतर डिवोर्स पर्यंत गोष्टी जाऊ शकतात. एवढं या आठवड्यात जोरात भांडण व्हायची शक्यता आहे, पण आपल्याला तेच करायचं नाहीये. आपल्या डोक्यावर बर्फ ठेवायचा आहे, तोंडात साखर ठेवायची आणि मधुर बोलायचं आहे. कुणी आपल्याला काहीही बोलो, एक स्माइल देऊन ते घालवून टाकायचं आहे. कितीही राग आला तरी कटकट डिलीट मारत बसायचं आहे आपलं आपणच, आणि सगळं काही व्यवस्थित होईल. आता घ्या उपाय. आता सगळे घाबरले असतील, आता माझा ब्रेकअप होतोय का, आता माझं हे होतंय का, आता माझं ते होतंय का. तर युनिवर्स तुम्हाला भरभरून साथ देईल जर तुम्ही यातल्या काही गोष्टी पाळल्यात, केल्यात, विश्वास असेल तर. सगळ्यात मोठं आहे ग्रहण काळामध्ये जर आपण घरात बसून, आता जे वर्किंग नाही, रात्रीचीच वेळ आहे त्यामुळं नाईट ड्युटी असतील त्यांनी सोडून द्या देवा भरोशी, पण जे घरात आहेत त्या लोकांनी जर ग्रहण काळामध्ये बसून विष्णूचा जप केला, महादेवांचा जप केला, विष्णू सहस्त्रनामाचा जप केला, तर
10 पुण्य तुम्हाला मिळणार आहे. कधी पण मंत्र चार्ज होत असतात या ह्याच्यामध्ये. त्यामुळे जर तुम्ही घरात बसून कंटिन्यू ग्रहण पिरियड जो आहे 1 तासाचा 2 तासाचा, त्या वेळामध्ये जर विष्णू सहस्त्रनाम वाचलं, विष्णूचे जप केले, महादेवाचा जप केला, तर कुठलीही रास असो तुमची, त्याची वाईट फळं तुम्हाला मिळणार नाहीत. दुसरं, नदीकाठी, तीर्थस्थानी, देवळामध्ये जप केला तर त्या जपाचं पुण्य तुम्हाला 100 पट मिळणार आहे. त्यामुळं सुद्धा जप याला किती महत्व आहे बघा. त्यामुळं सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये यातलं काहीही घडणार नाही. पुढचं आहे, गंगा नदीवर जर जप केला तर 1000 पट पुण्य मिळतं असं शास्त्र सांगतं, किंवा वाईट परिणाम ग्रहणाचे कुठले होत नाहीत. आता कुणापाशी गंगा असेल तिथं जा, आणि माझ्या मते म्हणजे मी स्वतः जे करते की गंगेचं पाणी जवळ घ्यायचं, त्याच्यावर आपला हात ठेवायचा आणि जप करत बसायचं. गंगा ही गंगा आहे, ते गंगेचं पाणी जवळ आहे. नंतर आपण तेच चार्ज केलेलं पाणी घरभर शिंपडायचं ग्रहण संपल्यावर, तेच आंघोळीमध्ये थोडंसं घ्यायचं. या प्रकारे पण आपण करू शकतो. त्याच प्रकारे ग्रहण संपल्यावर दुसऱ्या दिवशी साखर आणि भात एकत्र करून गोड भात जर कावळ्यांना, मुंग्यांना, पक्ष्यांना, कुणालाही तुम्ही जर घातलात तर त्यामधनं सगळ्यात महत्वाचा आहे तो कावळा, त्यांना जर घातलात तर राहू, केतू, शनी हे दोष कमी होतात. ग्रहणात मध्ये जे दोष लागलेले असतात ते कमी होतात. त्यातलं काहीही घडणार नाही. त्याच्यानंतरचा शेवट की चांदीचा तुकडा, दूध थोडंसं, गंगाजल थोडंसं यामध्ये ठेवून ग्रहण काळातल्या चंद्राच्या प्रकाशात तुम्ही जर तो तुकडा ठेवला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गंगाजलानं ह्यानं स्वच्छ धुवून त्याची 1 दिवसभर देवघरात पूजा करून दुसऱ्या दिवशीपासून तो जर आपल्यापाशी चौकोनी तुकडा ठेवला तर आयुष्यात काहीही कमी पडत नाही. त्याच प्रकारे ग्रहण संपल्यावर दानधर्म सुद्धा जरूर करावा. आपल्या आंघोळी झाल्यावर एखाद्या तीर्थस्थानी, देवळामध्ये, मंदिरामध्ये कुठं ना कुठं तरी जाऊन यावं. ज्यांना काही शक्य नसेल त्यांनी कमीत कमी घरातल्या देवापुढे तरी त्यांना आंघोळ घालून 2 मिनिटं जप तप करावा. आणि दान काय करावं, ग्रहण संपल्यावर दान काय करावं, तर दूध, दही, पांढरे कापड, पांढरी मिठाई दान करा, ते पण ग्रहण संपल्यावर. आणि अजून एक मोठा उपाय आहे तुमच्यासाठी. कोजागिरीच्या, आपल्याला ज्या दिवशी कोजागिरीची पूजा करायची आहे त्या दिवशी, म्हणजे ग्रहण संपल्यावर कोजागिरीची पूजा आपण जेव्हा करणार आहोत तेव्हाच सांगते. हा एवढाच झाला 12 राशींचा उपाय झाला. 12 राशींवर काय घडणार आहे हे झालं. वरती नंबर दिलेला आहे, पटपट पटपट ह्याचं बुकिंग करा. आपल्या पायऱ्याच्या पावलांचं बुकिंग करा. यातलं आपल्याला श्रीयंत्र सुद्धा मिळू शकतं आणि कुबेर यंत्र सुद्धा मिळू शकतं, पण मी ते ठेवलेलं नाहीये. सगळ्यांचा घोळ होतो, त्यापेक्षा एक आयटम आपण घेतलेला तो चांगला. म्हणून लक्ष्मी पूजनासाठी तर सध्या सगळ्यात जास्त महत्वाचा आपल्याला हा आयटम होऊ शकतो. ज्यांना हवा असेल त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. तर चला परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि ओम साईराम.